मागील 5-6 दिवसा पहिले आपले स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा गेली, तरी आम्हाला पगार भेटला नाही। आता पवित्र रमजान महिना चालू झाला आहे, तरी सुद्धा आम्हाला पगार दिला नाही आहे। आता काही दिवसावर आमचा वहीचा सण देखील आला आहे, तरी आम्हाला पगार भेटला नाही आहे। आणि पुढच्या 14 एप्रिलच्या दरम्यान 14 एप्रिल सुद्धा येणार आहे, तरी आम्हाला पगाराचं काही नियोजन माहिती नाही आहे। तर मग आम्ही सर्व इथं हिंदू मुस्लिम सर्व शिवाजी महाराजांचे मावळे आहे, तरी बी आम्हाला पगार देण्यात येत नाही। तर मग आम्ही असा काय गुन्हा केला आहे? आम्ही एवढं कष्ट करतो, जेव्हा लोक देवाला अगरबत्ती करतात त्या टायमाला आम्ही दुर्गंधीचा वास घेतो आणि धुळे शहर स्वच्छ करतो, तरी सुद्धा आम्हाला पगार दिला जात नाही। आणि इथलं प्रशासन देखील आमचीवाली काही दखल घेत नाही। तर माझी प्रशासनाला आणि महानगरपालिकेला विनंती आहे, लवकरात लवकर आमचा पगार करावा आणि आमची दखल घ्यावा। आणि जो नवीन ठेका चालू झाला, तर ह्या नवीन ठेका देताना महानगरपालिकेने असा विचार कसा केला नाही की गेले मागील आमचे 2 महिन्याचे पगार आणि 2 वर्षाचा PF बाकी आहे, आणि तरी तुम्ही नवीन टेंडर कसं दिलं हे न नील करता? तर नगरपालिकेने आधी हे नील करायला हवं होतं, मग नवीन टेंडर द्यायला हवं होतं। तर मग यामुळे मालकाला आहे ना अशी ताकद येऊन गेली आहे की आता माझा हात निघून गेला आहे, मी काही पगार देणार नाही, त्याची सरळ ही भाषा राहते। तर कृपया करून माझं महानगरपालिकेला आणि महापौर मॅडमांना विनंती आहे की आमची दखल घेण्यात यावी। आणि श्री आमच्या अनुप भैया आमदार धुळे शहराचे यांनी सुद्धा आमची दखल घ्यावी आणि आमचा पगार लवकरात लवकर करावा।